तर काही वेळापूर्वी शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राऊतांच्या अटकेबाबत फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे। ज्याला एखादी कारवाई होते त्याला त्याच्यामध्ये कुठले तरी पुरावे असल्याशिवाय ही कारवाई होत नसते आणि त्याच्यामुळे त्यांना जर असं वाटत असेल की ही राजकीय दृष्ट्या कारवाई झालेली आहे तर त्यांच्या वकिलांना त्यांचं म्हणणं कोर्टाच्या समोर मांडण्याची पूर्ण संधी असते। ज्याला त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि कोर्टासमोर ज्याला हजर केलं जातं त्याला जे पुरावे असतात प्राथमिक पुरावे ते सुद्धा यंत्रणेमार्फत कोर्टासमोर सादर केले जातात। यातला दुसरा भाग असा आहे की संजय राऊत यांना अटक झाली म्हणून काही लोक जी राजकीय स्टेटमेंट देत आहेत, काही वेळेला काय मी तर आता एक स्टेटमेंट एका टीव्हीवर असं सुद्धा बघितलं की जे मातोश्रीच्या संदर्भात सुद्धा बोलत होते, तर अशा संदर्भात अशी स्टेटमेंट देणं पूर्णपणे अयोग्य आहे। कारण ज्यावेळेला एखाद्या राजकीय पक्षातल्या पदाधिकाऱ्यावर ऍक्शन होते त्यावेळेला त्या पक्षाच्या लोकांच्या भावना सुद्धा प्रक्षुब्ध झालेल्या असतात। अशा परिस्थितीमध्ये त्या आणि भडकवणं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करणं हे कधीही योग्य नसतं आणि कायद्यासमोर कोणीही मोठा किंवा लहान नसतो, परंतु महनीय व्यक्तींची त्याच्यामध्ये नावं घ्यायची आणि मग त्याच्यामधून राज्यामधली परिस्थिती बिघडायची, याच्यासाठी हा काही राजकीय प्लॅटफॉर्म नाही। ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये केवळ राजकीय व्यक्तींवर ऍक्शन झाली असं नाही, तर अनेक मोठे मोठे बिल्डर्स मुंबईमधले हे आज त्यांच्या अटक झालेली आहे, ते तुरुंगात आहेत आणि ही बहुतेक प्रकरणं ही जो आपला विकास होतो त्याच्यामध्ये जे अन्याय झालेले असतात की गरीब लोक रस्त्यावर येतात आणि बिल्डर मात्र आपल्या प्रॉपर्टीज विकून मोकळे होतात आणि गरीब लोकांना न्याय मिळत नाही। आणि ही स्कीम कोणी तयार केलेली होती, तर ही स्कीम बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यांनी ही स्कीम तयार केली की त्यांना वाटत होतं की जी गरीब लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, जी गरीब लोक चाळीमध्ये राहतात, त्यांना स्वतःच्या हक्काची घरं मिळावी, ह्याच्यासाठी त्यांनी ही स्कीम तयार केली। त्याच्यामध्ये अनेक वेळेला त्या लोकांना न्याय मिळाला नाही, बिल्डर आपले तयार झालेल्या प्रॉपर्टीज विकून मोकळे झाले, परंतु संबंधित लोक मात्र रस्त्यावर राहिली। अशा केसेसमध्ये जे ऍक्शन झालेत त्याच्यामध्ये एक केवळ राजकीय लोकांवर झालं जसं बिलकुल नाही, राजकीय लोकांचं प्रमाण 10% असतील, 90% बिल्डर्सवर ऍक्शन झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एक संदेश या बिल्डर्सच्या लॉबीमध्ये सुद्धा गेलेला आहे की याच्या पुढे गरीब लोकांवर अन्याय करून चालणार नाही। बरोबर आहे। आणि ती एक ह्याचा चांगला भाग आहे की हा मेसेज त्यांना गेलेला आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कुठल्याही गरीब माणसावर अन्याय करताना 10 वेळा त्यांना विचार करायला लागेल। तर राऊतांच्या घरात सापडलेल्या पैशांवर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती देखील पाहूयात। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी 11 लाखाची कॅश पकडली, त्यापैकी 10 लाखाची कॅश पकडली, त्यात एकनाथ शिंदे अयोध्या असं एक बंडलवरती नाव आहे। काय नेमकं अयोध्याला तर आम्ही अयोध्येला तर जात होतो ना, गेलोच होतो ना। अयोध्या आमचा एक श्रद्धेचा विषय आहे, भावनेचा विषय आहे। पैशांच्या बंडलावरती तुमचं नाव आहे एकनाथ शिंदे आणि माहित नाही अयोध्या, कल्पना आता ते माहित नाही, त्याची माहिती घ्यायला